हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता वाजले 5 तर आम्ही चाललो रिलायन्स मॉलला, बिग बाजारमध्ये किराणा माल भरायला. आता वाजले तर 5 तर ऊन बघा किती कडक ऊन आहे. अजून पण असं चटके बसतात ते. असं वाटतंय 2-3 वाजले असेल, एवढं ऊन आहे बघा. ऊन लागते ना, म्हणून कार्तिकला बघा टोपी घेतली आणि त्याला दिली घाल म्हणून. कार्तिकच्या पप्पाला पण घे म्हटले तर नको म्हटले, तर मला तर आवडत नाही म्हणून मी काय डोक्यावर काय घेत नाही. तर थैली विसरली, पिशवी विसरली म्हणून परत रिटर्न घरी आलो. मी आणि कार्तिक आलो आणि त्याचे पप्पा अर्ध्या रस्त्यातच गाडी थांबवली आणि मी आणि कार्तिक घरी आलो. पिशवी घेतली आणि आता आम्ही चाललो. तर फायनली आम्ही निघालो. तर सकाळी आहे ना व्हिडिओ केला नाही मी, फक्त जायापुरताच केला कारण की शाळेत जाण्यापर्यंतच. आणि माझ्या हातात ते प्रोजेक्ट होतं म्हणून मला काय शूट करायला भेटलं नाही हातात. रस्त्याचं पण शूट करायला नाही भेटलं, फक्त घरातच थोडं शूट केलं. आणि त्याच्यानंतर मग प्रोजेक्ट माझ्या हातातच होता आणि कार्तिक पकडू शकत नाही. परत ते हल्लं की सगळं पिसकटणार, त्याच्यासाठी मीच हातात पकडलेलं. तर अलाउड नव्हतं शाळेत शूट करायचं. प्रोजेक्ट सायन्स प्रोजेक्टचं त्यांचं एक्झिबिशन होतं, तर मी नाही केलं ते. घरातलं तेवढं शूट केलं. त्याच्यानंतर रस्त्यात शूट करायचं होतं, परंतु मोबाईलला एका हातात मोबाईल, एका हातात प्रोजेक्ट, तर शूट करायला शक्य झालं नव्हतं मला. त्याच्यासाठी मी ते बॅगेतच ठेवून टाकली मोबाईल आणि दोन्ही हाताने प्रोजेक्ट पकडले. प्रोजेक्ट खूप मोठा झाला म्हणून नाही केलं तो शूट. तर एक्झिबिशन छान झालं, सगळं झालं. 12:30-1 वाजता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जेवलो वगैरे, थोडा आराम केला. मग संध्याकाळी आम्ही 5 वाजता रिलायन्स मॉलला शॉपिंग करायला आम्ही निघालो. तर इथं बघा पोया नाक्यावर आलं, भाजी मार्केटच्या इथं. अजून पण ऊन लागतं इथं बघा. आणि इथून आता रिलायन्स मॉलला जाणार. इथं बघा रिलायन्स मॉलला आलं आहे. राधिका रोडला आहे ना, प्रत्येक वेळी आम्ही राधिका रोडलाच येतो. 7 स्टारच्या समोर ते रस्ता जातो आहे ना, तो राधिका रोडला जातो. तिथंच आहे रिलायन्स मॉल. तर आम्ही प्रत्येक वेळी इथंच येतो. तर कार्तिक गेला आतमध्ये आणि मी बघा ट्रॉली घेऊन चाललो आहे. आणि कार्तिकचे पप्पा तेल काढतात ते. तर आम्ही प्रत्येक वेळी थैलीच घेत होतो, म्हणून तुम्हाला फायनली दाखवत होतो की प्रत्येक वेळा आम्ही थैलीच जेवढे लागतं थैली, 4 असून दे, 5, 6, 7 किती पण असून दे, थैलीच घेतो. कॅन वगैरे काही नाही घेत, थैली बरी पडते आम्हाला. तर तेल वगैरे घेतलं. आता गहू वगैरे घेतो आहे. तर गहू कट्टा घेतलं की तेवढंच पडतं आहे आणि किलोवर घेतलं ते तेवढंच पडतं आहे, म्हणून किलोवरच घेतो. तर गहू वगैरे घेतलं. चण्याची डाळ जास्त घेणार आहे कारण की मला बेसन पण करायचं आहे. आणि आता काही गुढीपाडवा आला आहे ना, तर बेसन लागणारच आहे भजी वगैरे बनवायला. चण्याची डाळ पण लागणार आहे पोळ्या वगैरे करायला. त्याच्यानंतर मग गुढीपाडवा झालं की थोड्या दिवसानंतर सांडगं पण करायला घेणार, म्हणून चण्याची डाळ मी जरा जास्तच घेतली. आणि इथं बघा पोहे वगैरे घेते. असं सुट्टं बरं पडतं, टेस्ट पण चांगली लागते. पाकिटपेक्षा तर हे बरं आहे. पहिले आम्ही पाकिटच घेत होतो, तर आता आम्ही पॅकेट बंद केलं आणि आता सुट्टं घेते. सुट्टंच बरं वाटतंय आणि टेस्ट पण छान येते. आणि इथं बघा हळद, राई, जिरा काय आहे ते घेतलं. त्याच्यानंतर बघा ह्याच्यात लिफ्टमध्ये गेलं. कार्तिक म्हटलं की लिफ्टमध्ये जाऊया म्हटलं, म्हणून आम्ही लिफ्टमध्ये आलो. प्रत्येकाकडे ट्रॉली जास्त असलं तर लिफ्टमध्येच येतो आम्ही. खाली सगळं किराणा मालाचं आहे, म्हणजे सगळं गहू वगैरे हे सगळं आहे. आणि वरती साबण, कपडे बिपडे आणि भांडी वगैरे सगळं आहेत. जे पाहिजे ते वरती आणि खाली किराणा माल आहे. तर वरती आलो तर साबण घेणार आहे. तर भांडी घासायचे, कपडे धुवायचे, निरमा पाकिट काय काय लागतं सगळं इथं भेटते वरती, ते सगळं घेणार आहे. कम्फर्ट वगैरे. तर इथं बघा कार्तिक फिरतोय बघा. तर त्याच्यावर कोलगेट वगैरे काय घ्यायचं ते त्याच्या घेणार आहे. आणि इथं बघा कोलगेट वगैरे. त्याच्यानंतर सगळं खरेदी केली आणि डायरेक्ट परत लिफ्टनीच खाली आलो. तर कारण की ट्रॉली असली तर लिफ्टनीच खाली वर करायचं असतं. तर कार्तिकच्या हातात बघा काय आहे ते निशाण लावायचं बंदूक आहे, ते घेतलं त्याने. तर हे बघा समोर. कार्तिकला खाली आल्यानंतर बिस्किट वगैरे सगळं घेतलं. त्याच्यानंतर बिल वगैरे केलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो आता बाहेर. आणि इथून ट्रॉली सरळ खाली घेऊन जायचं. कुठं आमची गाडी लावली ना तिथपर्यंत ट्रॉली घेऊन जावं लागते. त्याच्यानंतर मग 2 मी ना गोणी आणलेत, गोणीच म्हणतात त्याला, पिशव्या मोठ्या मोठ्या. त्याचं सगळं किराणा माल भरणार आहे बघा इथं पार्किंगमध्ये खाली पूर्ण.
कुठं गाडी लावली ना आमची तिथं घेऊन जाणं ही ट्रॉली. आणि मोठे मोठे थैले आणले, प्रत्येक वेळा मी तीच आणतो आणि त्याचा सगळा हा किराणा माल बसवतो. आणि प्रत्येक वर्षी आम्ही तेच आणतो प्रत्येक वेळी, कारण की त्याच्यातच किराणा माल व्यवस्थित बसतो म्हणून तीच गोणी आणतो प्रत्येक वेळी. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, 2 गोणी बरोबर बसतात. गाठ मारले की व्यवस्थित त्याच्यात किराणा माल बसतो आणि कम्फर्टेबल पण वाटते. आणि भाजी वगैरे काय घेतलं की मग त्याच्यावर ठेवता येते. कार्तिकच्या हातात बघा ते गन घेतलंय, तो त्याच्या हातातच पकडले आणि इथून आता आम्ही घरी निघालो. इथं बघा वाटाणा घेतोय. तर 50ला सव्वा किलो म्हटलं तर मग वाटाणे घेतले तिकडे. तर वाटाणे सगळे चांगले आहेत, म्हणजे आतमध्ये सगळे भरीव आहेत म्हणून घेतले. 1 किलो वाटाणे घेतले. त्याच्यानंतर मग काय भाजी किरकोळ घ्यायचं म्हणून भाजी मार्केटच्या आतमध्ये गाडी फिरवली आणि थोडीशी भाजी घेतली. हे बघा, इकडे कोथिंबीर घेतली, मेथी घेतली आणि बाकीचं काही नाही घेतलं. कोथिंबीर आणि मेथीच घेतली. त्याच्यानंतर आतमध्ये आली. त्याच्यानंतर मिरच्या नव्हत्या, मिरच्या घेतल्या पावशेर आणि काकडी घेतली, कोबी घेतली, मेथी वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आता निघाली. हे बघा, इथून जायचं का इथून जायचं? हां चला. शंभरला देईन काय? 100ला देईन. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलं तर पवे नाक्यावर. तर उद्या तर रंगपंचमी आहे, तर मग रंग घेतले. 5 कलरचे 5 रंग घेतले, त्याचे फुगे घेतले त्याला कार्तिकला. दुसरा एक छोटासा कलर घेतला आहे. आणि संध्याकाळचं वातावरण बघा किती छान भारी वाटतंय. बघा 7 वाजलेत आणि लायटिंग वगैरे किती भारी छान वाटायला लागले. तुम्हाला दाखवते बघा हे. आणि किती म्हणजे छान, एकदम प्रसन्न आणि छान वाटतं. मला तर खूप असं वातावरण खूप आवडतं आहे. तर गर्दी किती, आता होळी आहे म्हटलं उद्या, तर आज गर्दी कलरला तर खूपच असणार. कलर वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आता सरळ आता आम्ही घरीच निघालो. उद्या तर रंगपंचमी आहे, तर उद्या रंगपंचमी खेळावंच लागेल. आणि मला तर खूप आवडतं रंगपंचमी खेळायला. तुम्हाला आवडतं का नक्की मला सांगा कमेंटमध्ये. घरी आलो तर बघा, आल्याला कार्तिकचं काय चाललंय, तर ते बॉक्स अनबॉक्स करायचं आहे त्याला. ते खेळायचंच आहे आता. तर ते करायला लागले, कापायला लागले, म्हणजे बॉक्स अनबॉक्स करायला लागले. हे बघा किराणा माल आणलेला. तर ह्या थैलीत सगळं तेल आहे, कांदा आहे. त्याच्यानंतर ह्या थैलीत सगळे भाजीपाला आहे. हे गोणीमध्ये सगळं किराणा माल आहे. आणि हे बघा ह्या थैलीत आहे ना कलर आहेत. आम्ही येताना 5 कलर, फुगा आणि घेऊन आलेलो त्याच्यासाठी, कार्तिकसाठी. तर भाजी पण तुम्हाला दाखवते. मेथी, वाटाणा, काकडी, मिरच्या वगैरे हे सगळं घेऊन आले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. हे बघा आता कार्तिक खेळायचं आहे बघा, दाखवते तुम्हाला. त्याचे पप्पा दाखवायला लागले कसं करायचं कसं नाही. आता तो मला सूट करतो. हे बघा, आता खुश झाला तो हे घेऊन.